नमस्कार मित्र हो, मी कवयित्री अर्चना सुतार पाचवड। सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्र हो, आज आहे फ्रेंडशिप डे। फ्रेंडशिप डेच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आज फ्रेंडशिप डे विषयी माझी स्वरचित कविता मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना ऐकवणार आहे। कविता ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कविता आवडलेस लाईक, कमेंट आणि शेअरही करा। तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ कविता आपणास सर्वप्रथम मिळून जातील। चला तर मग माझी स्वरचित रचना मैत्री या विषयावर कविता ऐकूया। मैत्री। जिथं मनातलं सर्व काही सांगता येतं, जिथं मनातलं सर्व काही सांगता येतं, जिथं मनातलं ओळखताही येतं, जिथं मनातलं ओळखताही येतं, ज्याच्यासोबत मनसोक्त राहता येतं, ज्याच्यासोबत मनसोक्त राहता येतं, दूर असूनही फक्त शब्दांनीही निभावता येतं, दूर असूनही फक्त शब्दांनीही निभावता येतं, सुखात जितकं धावून येतं, सुखात जितकं धावून येतं, तितकंच दुःखातही जवळ येतं, तितकंच दुःखातही जवळ येतं। गरीब श्रीमंतीचा इथे भेद नसतो, गरीब श्रीमंतीचा इथे भेद नसतो, जाती धर्माचा फरक नसतो, जाती धर्माचा फरक नसतो, चुकीच्या वाटेने जाताना रोकत असतो, चुकीच्या वाटेने जाताना रोकत असतो आणि सन्मार्गाचा रस्ता दाखवत असतो, आणि सन्मार्गाचा रस्ता दाखवत असतो। असं एकच नातं मैत्रीचं निर्माण होतं, असं एकच नातं मैत्रीचं निर्माण होतं। जसं तुम्हालाही माहीत आहे की श्रीकृष्ण आणि सुदाम्यानं निभावलं होतं, जसं श्रीकृष्ण आणि सुदाम्यानं निभावलं होतं, जसं श्रीकृष्ण आणि सुदाम्यानं निभावलं होतं। असं सुंदर नातं ते म्हणजे मैत्रीचं असतं। पण तसं आपल्याला राहता आलं पाहिजे, निस्वार्थ भावनेने, कोणतीही वाईट प्रवृत्ती मनात न ठेवता, आणि त्यालाच तर खरं म्हणजे म्हणतात मैत्री। मैत्री या दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा। धन्यवाद।